नमस्कार. नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या निवडणूक दौऱ्यात आपण उत्तर महाराष्ट्र कव्हर केला आणि मराठवाड्यातल्या जालना विधानसभा मतदारसंघामध्ये आता आपण या ठिकाणी आहोत. जालना विधानसभा मतदारसंघातली रंगत वाढलेली या ठिकाणी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत कैलाश गोरंट्याल हे या ठिकाणून पुन्हा एकदा उभे ठाकलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात महायुतीकडून शिवसेनेचे अर्जुन खोतकर आहेत. आपल्या सोबत कैलासजी पहिल्यांदा मी तुमचं स्वागत करतो या चर्चेमध्ये. नमस्कार. कैलासजी, कशा पद्धतीने जालना विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती आहे, काय इथलं वातावरण आहे, पहिल्यांदा त्या संदर्भात? प्रथमतः तुम्हाला हे सांगतो की माझा जे मतदारसंघ आहे, शहरमध्ये 70% मतदान आहे आणि 30% मतदान गावात आहे. असं एक समीकरण इथं आहे. आणि राहिला वातावरणचा टेम्पो सोबत आहे. वातावरणाची निर्मिती मी असा इलेक्शन आला की निर्मिती करत नाही. जे मी 5 वर्ष काम केलं त्यामुळे वातावरणाची माझे पॉझिटिव्ह निर्मिती झालेली आहे. बरोबर. आणि लोकांना असं वाटतं की हा माणूस रिपीट झाला पाहिजे, आपले जे राहिलेले काम ते होईल, असा लोकांमध्ये वातावरण निर्मिती झालेली आहे. पण आपण बघितलं की गेल्या मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत थोडा फरक असा झाला आहे की दोघं युतीमध्ये जी फूट पडलेली आहे, तसंच शिवसेनेमध्ये जी फूट पडली आणि राष्ट्रवादीत फूट पडली. त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसवर सुद्धा परिणाम होताना दिसतोय, कारण इच्छुकांची संख्या वाढली. आता तुमच्या इथे पण बंडखोर उभे राहिलेले आहेत. काँग्रेसमधलेच जे मुस्लिम उमेदवार आहेत ते अपक्ष म्हणून उभे राहत आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी काही फरक वाटतो का? आता राहिला, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की जी बंडखोरी झाली ते मायनॉरिटीचे वोट डिवाईड करण्यासाठी केलेली आहे. आता हा प्रयोग आता नव्यांदा होत नाही. माझा हा 6वा निवडणूक आहे. 5 वेळी हाच प्रयोग झाला आणि कधी एकदाही त्याने यश आलं 2014 मध्ये. पण मायनॉरिटीच्या लोकांना पण माहीत पडलं की आपला उपयोग काही लोक करतात. एकतर असा भ्रम ते लोक करतात की वोटिंग जास्त आहे आपली, असं नाही. ह्या कॅल्क्युलेशन जर वाईज पडलं समाज वाईज, तर इथं 54,000 मुस्लिम समाजाचे मतदान आहे, 50,000 मराठा समाजाचे वोट आहे, ओबीसीचे मतदान 70,000 आहे, मारवाडी समाज, गुजराती समाज, सिंधी समाज आणि हिंदी भाषिक समाज आहे, हे पण 70,000 पर्यंत आहे. दलित समाज बी मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे हा मतदारसंघ एका समाजावर चालणार नाही. तोही माणूस निवडून येईल ज्याला सर्व समाजाच्या लोकांनी ज्याला मतदान केलं, असा इथला समीकरण आहे. आणि ठीक आहे, हे प्रयोग माझ्यावर का होते की माझा अपोनंट काय करतो, दलित समाजाचे उमेदवार उभा करतो, मातंग समाजाचे उमेदवार उभा करतो, मुस्लिममध्ये उभा करतो, असं प्रत्येक समाजाचा एक आणि ह्यावेळी तर ते मारवाडी म्हणजे बिझनेस कम्युनिटीचं पण माणूस उभा राहिला पाहिजे असं केलं. पण आमचे जे बिझनेस कम्युनिटीचे लोकांनी असं नाही, कैलास गोरंट्याल पण हा बिझनेस कमिटीचा माणूस आहे म्हणे आणि ओबीसीचा एक माणूस उभा राहिला, तो पण मॅन्युप्युलेटेड बाय खोतकर आहे. म्हणून त्याचा जास्त इम्पॉर्टंट याच्या मागे 27 लोक उभा केले, तरी मला 27,000ची लीड भेटली. म्हणजे इथं कैलाश गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर ही जुनी तुमची रायवली आहे, ही कंटिन्यू राहते आणि सातत्याने खोतकरांचं आणि तुमचे आरोप प्रत्यारोप सुरू असतात. हो, तो नॅचरल आहे. बघा, जे इल्लीगल काम जर कोणी करत असेल, तोही नाही, जालन्यात कोणी इल्लीगल काम करायचं असेल, ज्या लोकांकडून जालन्याच्या जनतेला त्रास असेल, ज्या लोकांकडून त्यांना त्यांच्या धंद्याला त्रास असेल, त्यांच्या बिझनेसला त्रास असेल किंवा त्यांच्या इंडस्ट्रीला त्रास असेल, अशा लोकांचा तर मी विरोध करतोय. आता मागे आमचे BJPचे नगरसेवक सुनील लाहोटी, त्यांच्या दुकानावर रातोरात कब्जा केलं लोकांनी. कोणताही पुढारी समोर यायला तयार नव्हतं. मी गेलो तिथं आणि जे त्या मॅटर पोलीस स्टेशनपासून कोर्टापासून करून त्याला न्याय देण्याचं काम केलेलं मी. म्हणजे हे बघा, हे इथं जालना आमच्या मतदारसंघात जे लोक असं दादागिरी करून, गुंडागर्दी करून प्रॉपर्टी हडपण्याचा फार मोठा रॅकेट इथं चालू आहे आणि त्याचा बॉस कोणाला सर्वांना माहिती आहे. अशा लोकांच्या विरोधात मी नेहमी आवाज उठवतो आणि मी जेव्हा आवाज उठवतो मग ते मला काउंटर करतात. आणि माझ्यावर असा कोणताही आरोप नाही बाबा, ना मर्डरचा आरोप नाही आहे माझ्यावर, ना खंडणीचा आरोप नाही आहे, ना कोणाचा व्यापाऱ्याला त्रास देण्याचं काम नाही, मी कोणाची जमीन बळकली, असा कोणताही आरोप नाही माझ्यावर. बरोबर आहे. लोकसभेला आपण बघितलं की लोकसभेला एक चांगली स्थिती आघाडीला निर्माण झालेली होती. मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने महायुतीने वेगवेगळ्या योजना दिल्या आणि फेक नॅरेटिव्ह सेट केलं गेलं असं आघाडीवर आरोप होतं की फेक फेक नॅरेटिव्ह म्हणजे दलितांच्या संदर्भात असेल, मुस्लिमांच्या संदर्भात असेल, फेक नॅरेटिव्ह केलं आणि त्याचा फटका लोकसभेला बसला असं ते सांगतात. मात्र महायुतीने आता वेगवेगळ्या योजना दिल्या आणि तुमच्या जर जालना विधानसभाचा विचार केला तर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांची दिलजमाई पण झाली. त्यांनी फोटो वगैरे शेअर केले. त्याच्यामुळे हे त्या दृष्टीने कुठेतरी तुम्हाला
ते एकत्र आल्याने फरक पडू शकतो? मी अगोदर आपण जे फेक नॅरेटिव्ह म्हटलंय, की जो लोकसभेत चाललाय, की संविधान बदलणार आहे. जेव्हा याने 400चा आकडा दिला, हे बघा संविधान तेव्हाही चेंज होते जेव्हा 400 वरचा खासदार निर्णय घेतात. आणि मला वाटतं की राजीव गांधी जेव्हा असतात तेव्हा एक त्याने चेंज केलं, तेव्हा आमचे 375 पेक्षा जास्त खासदार होते. जेव्हा याने 400 पार म्हटलं की लोकांच्या डोक्यात आला की संविधान हे फेक नेरेटिव्ह नाहीये. याने जे 400 बोलले ना त्यात एक आपोआप पब्लिकच्या मनात निर्माण झालेली गोष्ट होती. जसा 50 खोके एकदम ओके माझ्या डोक्यात आला, तसा हे लोकांमध्ये आलं की कुठेतरी संविधान चेंज होते. हे आम्ही तयार केले नाही, लोकांनी तयार केले. दुसऱ्या या दोघांची दिलजमाई झाली, चांगला आहे. त्याचा माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. मग आता सध्या तुम्ही 5 वर्ष विद्यमान आमदार आहात. या भागासाठी आता जालना जर बघितलं तर एक स्टील इंडस्ट्री इथं खूप मोठी आहे. बियाणांचं मोठं या ठिकाणी आगार आहे. मात्र उद्योगधंदे आणि स्थानिकांना रोजगार त्या प्रमाणात मिळत नाही. त्या दृष्टीने तुमचं काय विजन आहे? हे रोजगार हे बघा, हे स्टील इंडस्ट्री आहे, बियाणे इंडस्ट्री आहे. असं बनू शकत नाही की तिथं रोजगार नाही. 60% आपले लोकल लोक काम करतात आणि 40% जे म्हणजे एक्सपर्ट असतात त्यात, म्हणजे स्टीलमध्ये जे एक्सपर्ट लोक ते लोक आहे. असं नाही की हे खोटं बातमी लोकांमध्ये दिलेली आहे की लोकल लोक नाही, असं नाही. प्रत्येक स्टीलमध्ये जे एक्सपर्ट असतात, जे क्वालिटीवाले असतात ते आपल्याकडे नसेल तर बाहेर सांगतात. बाकी लोकलमध्ये पूर आपले लोक आहे एक अशी वेळ. आणि राहिली बेरोजगारी, बेरोजगारीचा प्रश्न एक फक्त जालन्याचा देशाचा प्रश्न आहे. ते फक्त आमचा प्रश्न नाही की त्या बेरोजगार आहे म्हणून कैलास गोरंट्याल दोषी, हे देशाचा प्रश्न आहे. पण स्थानिक मुद्दे काय असतील तुमचे निवडणुकीला जाताना आणि पुढे काय तुम्ही या मतदारसंघासाठी ठेवणार आहे? तुमचं विजन काय असेल? हे 2 गोष्टी आहेत बघा. मी अगोदर माझं जे 72 विलेजेस आहे ग्रामीण विभाग, तिथं जे सध्याचं पोझिशन आहे, तिथं आमचा रामनगर शुगर फॅक्टरी म्हणून आहे. जे कामधुनी होते एकेकाळी आणि माझ्या अपोनंटने काय केलं, ते खोटे नाटे करून त्याच्यावर कब्जा केला. 7 कोटीचं स्टॅम्प ड्युटी भरलेलं नाही आणि त्यांनी लोकांना वादा केला होता की मी शुगर फॅक्टरी चालू करणार. त्यांनी काही शुगर फॅक्टरी चालू केली नाही. आणि नांदेड समृद्धी हा मार्ग जेव्हा पहिल्यांदा बाय प्लेनने जे औरंगाबादपासून हैदराबादपर्यंत प्लेनने ते जे सर्वे केला, त्याची मॅप माझ्याकडे आहे. त्यात कुठेही ते समृद्धी त्या कारखान्यामधून गेलेली नाही. पण आता हे यांची सरकार असताना शिंदे साहेबांना हातात धरून याने ते त्या समृद्धी त्या साखर कारखान्यामध्ये टाकले आणि त्याचा जे पैसे भेटणार, आय थिंक मोर दॅन 3 करोड्स 300 करोड्स तो हस्तगत करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण ते काय करतं, की महायुतीचं म्हणून त्या विभागाला चांगला पैसा निधी मिळतो. काँग्रेसचे नाही, उमेदवार नाही. मी असल्याने काय माझं ते अगोदर ऐकून घ्या ना. मी ग्रामीण विभागात काय, ते साखर कारखाना सुरू करण्याचा त्यांचा मनसा नाहीये. त्याचे पैसे घेण्याची त्याची तयारी. मग आम्ही ईडीमध्ये गेले, ईडीने स्टॉप केलेले ते पेमेंट एक. तर आम्ही लोकांना सांगितलं, की आम्ही शुगर फॅक्टरी चालू करणार एक. दुसरा माझ्या या भागात लागून विदर्भ येतोय आणि विदर्भामध्ये खडकपूर्णाचं पाणी आहे आणि खडकपूर्णाचं पाणी जाफराबाद वाया भोकरदन चाललंय. भोकरदन आणि सिल्लोडपर्यंत चाललंय. पण आमचा रिझर्वेशन आहे त्यात. त्या रिझर्वेशनचं पाणी आम्हाला उचलायचं आहे. जर जे पाणी आमच्या मतदारसंघात आणलं, एकूण माझ्या 72 विलेजमध्ये 50 विलेजमध्ये ते पाणी येणार. ते एक मी प्रयत्न करणार. शहराच्या बोललो आपण, शहरामध्ये आता 8 दिवसावर पाणी येतोय. मी जायकवाडीचं पाणी आणलं आणि माझा ट्राय आहे की रोज लोकांना पाणी भेटलं पाहिजे. तसं आमची तयारी चालू केली आहे. अ, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची पण सभा झाली होती. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात खोतकरांना सपोर्ट करत इथल्या विद्यमान आमदारांवर टीका केली होती. म्हणजे मग कुठेतरी महायुतीकडून एक बळ दिलं जातं पैशाच्या माध्यमातून, निधीच्या माध्यमातून. हे बघा, मी एक तुम्हाला सांगतोय, जर हे सर्व खरं केलं असतं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जिथं-जिथं सांगितलं मी केलं, हे केलं, ते केलं, असं आतापर्यंत काही झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी असं कोणती ठोस योजना आणली नाही. म्हणजे हे मुख्यमंत्री असताना आपले उद्योग गुजरातला गेले, सर्वात लक्षात. आणि आता आमचे 1000 देतो, 2000. अरे तुम्ही काही दिलं, एकदा तुम्ही देत नाही तर आहे. आणि ते मध्यंतरी खोतकरने सांगितलं की मी 300 करोड रुपये आणले. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, ते 300 करोडचं काम कुठं चालू आहे, काय चालू आहे दाखवा. बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा. हे फक्त फेकाफाकी आहे. आणि मुख्यमंत्री त्याचा गुरु आहे, तो मोठा फेकतोय. असं आहे, बाकी कुछ नाही. शेवटी ही सगळी परिस्थिती असताना कारण जालन्याचा जर इतिहास बघितला तर साधारणतः आलटून-पालटून इथं उमेदवार येत असतात. तुम्हाला पुन्हा संधी काय वाटते? कशाप्रकारे विजयाचा विश्वास? हे बघा, माझ्याबद्दल लोकांमध्ये फार चांगली सिंपती ती आहे, की लोकांना माहिती आहे कैलास गोरंट्याल म्हणजे एक कॉमन माणूस आहे. कोणालाही भेटतो, 24 तास अवेलेबल असतो.
काम करतो, पॉझिटिव्ह काम असेल तर करतो, होत नसेल तर स्पष्ट सांगतो होत नाही. आणि माझ्यावर कोणत्या प्रकारचा खंडणीचा आरोप नाही, कोणता घराचा कब्जाचा आरोप नाही, कोणत्याही इतर जे असतात, जे वेगवेगळे गुंडा एलिमेंट ते त्याचा कोणताही आरोप माझ्यावर नाही. आणि एक सर्वसाधारण माणूस म्हणून माझी प्रतिमा जालना जनतामध्ये आहे. कैलासजी, आमच्याशी चर्चा केली. खूप खूप धन्यवाद आपले. थँक्यू.